पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा रक्तपात केला। यात 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय। दहशतवादाला पोषण्याची पाकिस्तानची खोड जन्मापासूनची आहे। याचा फटका वारंवार भारताला बसलाय। मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याची गरज आहे। त्या दिशेने आता भारताने पाकिस्तानची नाकाबंदी सुरू केली आहे। पाहूयात। दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकाबंदी। पाकिस्तानींचा विजा रद्द, अटारी वाघा बॉर्डर बंद। सिंधू जलकरार स्थगित, द्विपक्षीय संबंधही तोडले। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर राजकीय आणि कायदेशीर सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय। सर्वात आधी भारताने पाकिस्तानी नागरिकांचा विजा रद्द केलाय। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। तसंच पाकिस्तानी नागरिकांना भारतात बंदी घालण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारने अटारी वाघा बॉर्डरवरील चौकी बंद केली आहे। या बॉर्डरवरून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे पर्यंत अटारी बॉर्डर या मार्गाने परत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे। अटारी बॉर्डर बंद केल्याने भारतात आलेल्या अनेक पाकिस्तानींची देशात परत जाण्यासाठी घाई सुरू झाली आहे। इनके 4 बेटे जो है पाकिस्तान में, ये वहीं रहते हैं। इनका पासपोर्ट सारे वहीं के, और एक बेटी और एक बेटा यहाँ राजस्थान में रहते हैं, जो उनकी शादी करी हुई है। ये अभी उनको देखने के लिए आए थे, वापस जा रहे थे वो पाकिस्तान, तो अभी वो बॉर्डर बंद कर रखे पूरे। तो इससे काफी हताश है ये। शादी थी मेरी है तो रुकावट हो गई, उसमें नहीं जाने दे रहे हैं, तो रुकावट हो गई। अब क्या करें, बॉर्डर का मामला है। अटारी सीमा बंद झाल्यानं भारतातून पाकिस्तानात निर्यात होणाऱ्या वस्तूंचा पुरवठाही थांबणार आहे। त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसेल। पाकिस्तान आधीच आर्थिक मंदीत असताना पाकिस्तानसाठी हा दुष्काळात 13वा महिना ठरणार आहे। पाकिस्तानवर पाणीचं संकट आणण्यासाठी भारतानं जुना 1960 सालचा सिंधू जलकरार स्थगित केलाय। पाकिस्तानच्या मुळावर घाव घालण्यासाठी भारतानं हा निर्णय घेतलाय। मात्र त्याचा फटका पाकिस्तानला आता नाही तर अजून 5-6 महिन्यांनी बसेल असं जाणकार सांगतात। हे आधी पण त्यांनी केलेलं होतं, ज्यावेळेला पुलवामा अटॅक झाला होता, पण नंतर त्यांनी ते सोडलं। पण याचा फायदा फारसा सध्या होणार नाही। नवी पीक येईल आणि जमिनीमधनं बाहेर येऊन पावसाळा संपल्यानंतर जेव्हा पाण्याची गरज लागते त्याला जवळपास 5-6 महिने आहेत। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यांना पाण्याची गरज लागेल आहे। त्यावेळेला त्यांना सिंधू नदीच्या वॉटर ट्रीटीचा जो प्रभाव आहे तो जाणवायला लागेल। तोपर्यंत त्यांना काही पर्वा करायची जरूर नाही आहे। भारतानं आणखी एक दणका देत भारतातील पाकिस्तानी दूतावास बंद केलाय। तसंच दिल्लीतील पाकच्या दूतावासाबाहेरील सुरक्षा आणि बॅरिगेड हटवण्यात आले। पाकिस्तान हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवण्यात आले। इतकंच नाही तर पाकिस्तानच्या राजकीय अधिकाऱ्यांनी आठवडाभरात भारत सोडावा असे थेट आदेश देण्यात आले। दोन्ही देशांचे जे राजदूत आहेत त्या एम्बसीमधनं किंवा दूतावासामधनं फक्त तिथे 30च माणसं राहतील, त्याच्यापेक्षा जास्त राहणार नाहीत। आणि मिलिटरी अटॅची पाकिस्तानचा इथे राहणार नाहीत, दुसरे लोक राहू शकतात। पण ISI किंवा ISIचे लोक जे मिलिटरी अटॅचीच्या वेशामध्ये यायचे ते इथे राहणार नाहीत। हे त्यांनी केलेलं आहे, ते आपल्या फायद्याकरता आहे। फक्त शासकीय प्रशासकीय पातळीवर नाही तर भारतीय सैन्यही आता अलर्ट झालंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य आणि नौदलही आता सज्ज झालंय। नौदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। नौदलाच्या वेस्टर्न कमांडला दक्षतेच्या सूचना करण्यात आल्या। अरबी समुद्रात सर्व युद्ध नौकांना अलर्ट जारी करण्यात आलाय। सर्व नौसैनिक आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या गेल्या। पाक विरोधात लष्करी कारवाईची तयारी सुरू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। भारताचा आक्रमक पवित्रा आणि निर्णयांचा धडाका बघता आता पाकिस्ताननेही आपले खायचे दात दाखवायला सुरुवात केली आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान सोबतचे द्विपक्षीय संबंध तोडलेत। त्यानंतर पाकिस्तानकडूनही भारतासोबतचा व्यापार आता बंद करण्यात आलाय। पाकिस्तानकडून वाघा बॉर्डरही बंद करण्यात आली आहे। सिंधू जलकराराचं निलंबन पाकिस्ताननं फेटाळलंय। शीख यात्रेकरू वगळता भारतीय नागरिकांचा विजा पाकिस्तानकडून निलंबित करण्यात आलाय। पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांची संख्या आता 30 पर्यंत कमी करण्यात आली आहे। तसंच भारतीय विमान सेवांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्यात आली आहे।
दहशतवादी कारवायांची जित्याची खोड मोडण्यासाठी पाकिस्तानला चारी बाजूंनी बेजार करून मारणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं भारतानं आता पाकिस्तानची पुरती नाकाबंदी केली आहे। यामुळे आता पाकिस्तान वठणीवर येतं का की आपला दहशतवादी फणा जास्त उगारतं हे बघावं लागेल। मात्र भारतही आता शांत बसणार नाही हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।